ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. निवीत इवा. ओहो. पार्ट ॲट 20. तर निवीत पटकन रिस्पॉन्ड करतो, "हां, मिस अधिकारी तुम्ही झोपला होतात का? आय मीन डिस्टर्ब झालं असेल तर प्लीज सॉरी हां." तर इवा बोलते लो व्हॉईसमध्येच, "नाही, नाही डिस्टर्ब नाही झालेलं मला. बोला ना काय झालं? सर्व ठीक आहे ना?" तर निवीत बोलतो, "माझं सोडा आधी तुम्ही सांगा तुम्ही ठीक आहात का? कारण तुमच्या आवाजावरून तरी काही ठीक वाटत नाहीये म्हणून विचारलं." तर इवाला ठसका बसतो तर निवीत पटकन बोलतो, "प्लीज सावकाश, पाणी घ्या आधी आणि 10 सेकंद वर बघा. काही बोलू नका, मी आहे इथेच. वेट करतो हवं तर, पण प्लीज काळजी घ्या." तर इवा तसंच करते आणि मग बोलते, "हां, बोला. मी ठीक आहे आता." तर निवीत परत विचारतो, "सांगा ना, तुम्हाला बरं नाही वाटत आहे का?" तर इवा सांगते, "ॲक्चुअली मी ठीकच आहे. ते थोडं ऑफिसचं टेन्शन आलं, बाकी काही नाही." तर निवीत विचारतो, "काय? कसलं टेन्शन? काय झालं नेमकं?" तर इवा मनात बोलते, "सांगू का निवीतला मला 2 वीकसाठी जॉबवरून सस्पेंड केलं आहे ते कारण ते समोर असताना विचारले, तर नक्कीच मी खोटं बोलत आहे हे त्यांना कळेल आणि मला त्यांच्यापासून काहीही लपवता येणार नाहीये. आता सो काय करू? ओह गॉड! प्लीज हेल्प मी." "काही नाही गं, सांगून टाक." तर इवाला शांत बघून निवेद बोलतो, "मिस अधिकारी तुम्ही कॉलवर आहात ना? आणि हो, जर काही पर्सनल असेल तर नका सांगू, नो प्रॉब्लेम. पण असं शांत बसू नका आणि जास्त कसला स्ट्रेस घेऊ नका." "ओहो, हेल्थ सांभाळा आधी." तर इवा बोलते, "ॲक्चुअली मला जॉबवरून 2 वीकसाठी सस्पेंड केलाय." तर निवेद हे ऐकताच खूप शॉक्ड होतो आणि काही वेळ काय बोलू, काय रिएक्ट करू सुचतच नाही. तर तसाच पॉज घेऊन बोलतो, "काय? असं कसं शक्य आहे? आणि का? कशामुळे झालं हे सर्व? काय झालं?" तर इवा सांगते सर्व, की मेहता ग्रुपचा प्रोजेक्ट रिजेक्ट केला मी म्हणून झालं. पण सोडा ना, मला काही वाटत नाहीये कारण मी माझी कमिटमेंट कधी मोडत नाही आणि कदाचित यामुळेच मला काही वाटत नाहीये. पैसे बघून काम करणारी मी ती मुलगीच नाहीये. तो मेहता ग्रुपचा प्रोजेक्ट आल्यापासून कंटिन्यू मला कॉल्स, मेसेजेस सुरू होते प्रोजेक्ट एक्सेप्ट कर म्हणून आणि मला इतकं स्ट्रेस आलं होतं ना, काय सांगू. पण शेवटी मी रिजेक्ट केला तेव्हाच मला खूप जास्त रिलीफ फील झालं. बापरे! हो का? तर निवीत बोलतो, "ओके, गुड. आता बरं वाटत आहे ना तुम्हाला? मग झालं तर. असंच कायम हसत राहा." तर इवा विचारते, "हो आणि तुमचा कालपासून काही मेसेज कॉल नव्हता. कुठे बाहेर गेले होते का?" सहजच विचारते, "हां, प्लीज राग आला असेल तर सॉरी." तर निवीत बोलतो, "नाही, नाही, मला का राग येईल? आणि हो, ते मी दिवसभर ऑफिसमध्ये आणि संध्याकाळी फॅमिलीसोबत बाहेर." तर हे बोलताना निवीच्या डोक्यात सुरू असतं, मेहता ग्रुपचा प्रपोजल रिजेक्ट करून ऑलरेडी इवाला जॉबवरून 2 वीक्ससाठी सस्पेंड केलं आहे. जर आता मी हे सांगणार, की त्यांच्यासोबत आमचे संबंध चांगले होत आहे किंवा यशवी मेहतासोबत बिझनेस करायचा आहे, तर इवाला राग येऊ शकतो. अगदी बरोबर. तर इवा बोलते, "बापरे! चक्क निवितच्या संडे सोडून फॅमिलीसोबत बाहेर गेले? मीन्स नक्कीच काहीतरी स्पेशल असेल." "काय होतं स्पेशल? बर्थडे वगैरे होता का अंकल किंवा आंटीचा?" तर निवित मनातच विचार करतो, की सांगू की नको? काय करू आता? सांगितलं तर काय होईल देव जाणे. पण नाही सांगितलं तर असं शांत बसून इवाला ऑड वाटेल. मीन्स उगाच विचारली असं काहीतरी फील होईल. तिला "ओह गॉड! प्लीज हेल्प मी." काय करू मी? इतक्यात इवा बोलते, "मिस्टर शाह इट्स ओके. नका सांगू. मी बोलता-बोलता जरा जास्तच पर्सनल विचारायला घेते. सो सो सॉरी फॉर दॅट." आणि तुम्ही पण मला लगेच ठणकावून सांगायचं ना, की "इवा अधिकारी, फार पर्सनल होतंय तुम्ही. जरा कंट्रोल करा." असं बोलले तुम्ही तर लगेच मी शांत बसेल. तर निमित हसायलाच लागतो आणि इतक्या मोठ्याने आणि इतक्या मनमोकळेपणाने फर्स्ट टाईम हसताना बघून इवाला खूप बरं वाटतं आणि निवितचं हसणं झाल्यानंतर बोलते, "वॉव! किती गोड हसता तुम्ही. असंच नेहमी हसत राहा. छान वाटतं हसताना बघायला." हं. तर निवित बोलतो, "तुम्ही ज्या टोनमध्ये बोलले ना, की असं-असं सांगायचं, ते ऐकूनच हसायला आलं आणि न सांगण्यासारखं काही नाही आहे. ॲक्चुअली तुम्हाला तर माहिती आहे आधीपासूनच आमचे मेहता ग्रुपसोबत संबंध कसे होते. मीन्स भरपूर आधी चांगले होते, पण त्यानंतर बिझनेसमध्ये मग माझी ग्रोथ बघून आणि मला सगळे प्रोजेक्ट मिळत आहे हे बघून त्यांचं वागणं बदललं आणि हळू चांगले संबंध खराब झाले. पण आता त्यांची मुलगी यशवी कॅनडावरून परत आली आहे आणि ती बोलली, की आता इथेच राहून बिझनेस करायचा आहे निवितसोबत. ओह! हेही सांगितलं निवितने. वाह! सो त्यामुळे कुठेतरी संबंध चांगले करत आहेत तेच लोकं. म्हणून माझी फॅमिली खुश आहे. सो त्यासाठी तिकडे जेवण होतं. तर तिकडेच गेलो होतो आम्ही सगळे. तर हे सर्व ऐकून युवा पूर्ण शॉक्ड होते. स्पेशली यशवीबद्दल ऐकून. लाइक ती निवितसोबत बिझनेस करायचं बोलली आणि इंडियामध्येच थांबणार आहे.
मग या दोघांमध्ये जवळीक वाढणार वगैरे, वगैरे. तर इवा शांत असते म्हणून निवेद हॅलो, हॅलो बोलतो 2दा. तर इवा बोलते, "तुम्ही काय डिसाईड केलं मग? कधीपासून त्यांच्यासोबत बिझनेस करत आहे?" "नाही म्हणजे आपलं प्रोजेक्ट सुरू आहे ना, सो त्यासाठी विचारलं मी." तर निविद बोलतो, "तुम्ही त्यांचा इतका विचार नका करू. मी त्यांना ऑलरेडी सांगू ना मला वेळ लागेल म्हणून, कारण माझे ऑनगोइंग प्रोजेक्ट सुरू आहेत. सो मला वेळ तिथे द्यायचा आहे." तर यशवी पण यावर अग्री करून शांत आहे. "हो का?" तर इवा म्हणतच बोलते, की "हां, ती शांतच बसेल. तिला तुमच्यासोबतच बिझनेस करायचा आहे म्हटल्यावर कशाला घाई करेल ना." आणि निवेदला बोलते, "बरं, ठीक आहे. आणि खरंच सॉरी हां, मला असं वाटतंय, की मी थोडं जास्तच पर्सनल विचारत असते. सो सॉरी." तर निविद बोलतो, "असं काही नाहीये. मी तुम्हाला स्वतः सांगणार होतो, पण ते प्रोजेक्ट रिजेक्ट आणि मग तुमच्या जॉबवर असं काहीतरी तुमच्या कंपनीने निर्णय घेणं, तर मला वाटलं तुम्हाला ऐकून राग वगैरे येईल म्हणून नाही सांगितलं. पण तुम्ही विचारलं ते छानच झालं ना, कारण मला जे सांगायचं होतं ते मी सांगू शकलो." तर रेवा बोलते, "ठीक आहे, चालेल." तर निविद बोलतो, "बापरे! सॉरी, बराच वेळ झाला. मी तुम्हाला बोलत बसलोय. तुम्हाला झोपायचं असेल ना, सो प्लीज झोपा तुम्ही आता. निवांत बोलू उद्या." तर रिवा बोलते, "ॲक्चुअली मला खूप ओव्हरथिंक होत आहे. झोप नाही येत आहे. म्हणजे आज जे मी ऐकलं अबाउट जॉब सस्पेन्शन ते खूप इन्सल्टिंग होतं." तर निवितला जाणवतं, की इवा खूप हर्ट आहे. तर तसंच बोलतो, "तुम्ही एवढा नका विचार करू, कारण तुमच्या मनाला पटेल तोच निर्णय तुम्ही घेतला हे डील, हे मोठमोठे प्रोजेक्ट येत जात राहतील. पण मनाविरुद्ध घेतलेलं काम नेहमी आतल्या आत त्रास देईल आपल्याला आणि तुम्ही त्याच त्रासापासून मुक्त आहात. सो स्टे स्ट्राँग." असं ओव्हरथिंक करून उगाचच त्रास करून घेताय तुम्ही. असं नका करू. प्लीज रिलॅक्स आणि शांत झोपायचं ट्राय करा. तर रिवाला खूप बरं वाटतं निवेदचं असं बोलणं ऐकून आणि बोलते, "आता येईल वाटतं झोप. खरंच तुम्ही खूप छान बोलता. खूप बरं वाटलं ऐकून. थँक यू." तर निवेद बोलतो, "ओके, गुड." असं शांत झोपा आता आणि मग दोघेही शुभरात्री विश करून झोपी जातात फायनली. शॉ रेसिडेन्स सकाळी 8:30 वाजता निवेद उठतो आणि फोन बघतो. इवाचा काही मेसेज, कॉल असेल, पण असं काही नसतो. आणि मग उठून फ्रेश होतो आणि खाली जातो. तर हेतलबेन बघताच निवेदला बोलतात, "गुड मॉर्निंग નિવેદ. આજે કેમ થોડું મોડું ઉઠ્યો? તબિયત બરાબર છે ને?" તો નિવેદ બોલતો, "ગુડ મોર્નિંગ મમ્મી. હા, હા, મારી તબિયત બરાબર છે. કાલે રાત્રે થોડું મોડું સૂઈ ગયો હતો, એટલે આજે મોડું ઉઠ્યો." "हो का?" आणि मग सगळे नाश्ता करायला बसतात तर હેતલબેન ટોપિક કાઢतात યશવીબદ્દલ અને તસંच બોલतात કે નિવેદ તો પછી શું વિચાર્યો? યશવી સાથે બિઝનેસ કરવાનું છે ને? કાલે તું તેના પપ્પાને પણ કહ્યું હતું ને કે હા કરીશું. તો હવે કેટલા દિવસમાં શરૂઆત કરશ? मीन्स तू आता किती दिवसामध्ये सुरुवात करणार आहेस बिझनेस करायला? काय बोलेल निवेद? सो एक्साइटिंग. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 21 मध्ये बघणार आहे आपण ह्यावर निविद काय बोलतो, कसा रिॲक्ट करतो आणि यशवी सोबत बिझनेस करताना इवाचं काय होईल? कशाप्रकारे इवा हे सगळं हँडल करेल? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. ओहो!